नमस्कार मित्रांनो, मी तुमचा उलटा चष्मा. पण आज काय मी हसणार नाही आहे, एक सिरियस विषयावर बोलणार आहे. मी एक कोंबड्याचं पिल्लू आणलं होतं छोटं. बाजारात मिळतं ना 5-10 रुपयाला, कसलं छोटं पिल्लू आणलं होतं. एवढं छोटंसं होतं एवढं. मग ते आता मोठं झालं आहे, चांगलं 2.5-3 वर्षाचं आहे. एकदा वरनं पडलं, कुत्रे चावले, पण ते वाचलं. आणि आता ते आजारी पडलं आहे. मगाशी म्हणजे त्याला दवाखाना वगैरे केला, भरपूर दवाखाना केला. 2-3 आठवडे झाले तर दवाखान्यात चालू आहे. मगाशी डॉक्टरांनी तिकडं पशुवैद्यकीय दवाखान्यात पण, म्हणजे जनावरांच्या दवाखान्यात पण सांगितलं नाही की हा त्याला आजार झाला आहे. मगाशी मी गुगलला सर्च केलं तर राणीखेत नावाचा आजाराचे सिम्पटम त्याच्यामध्ये 99.99% म्हणजे जुळत आहेत. पण तो खातोय पितोय. पण राणीखेत हा आजार कबुतरापासून होतो. आम्ही तिकडं राहायला होतो, तो वरच्या ह्याच्यावर टेरेसवर फिरायचं. ते कबूतर यायचे तिकडनं, त्यासंग खायचे प्यायचे. मग बहुतेक त्याला लागण तिकडनं झाली असेल. ते अशी मानबिन टाकतोय अशी खाली, आणि लाळ गाळतोय, तोंड उघडतोय, असं 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 उघडं ठेवतो, परत बंद करतो. काय खात नाही पित नाही, लूज मोशन पण करतोय. मग माझी एवढीच विनंती आहे की फक्त जर का तुमची म्हणजे कुक्कुटपालनाची कोणाला माहिती असली, कोंबड्यांबद्दल माहिती असली, तर थोडंसं सजेस्ट केलं तर खूप बरं होईल. आता रात्रीचे 2 वाजत आले. त्या आज जरा त्याची प्रकृती जरा चिंताजनक वाटते आहे. त्याला आज न्यायचं होतं दवाखान्यात, पण काय कारणास्तव जमलं नाही. त्याला औषधं तर चालू आहेत, खातोय पितोय फिरतोय, पण त्याची मान टाकायला लागला खाली. मग कुणाला काय माहिती असली कोंबड्यांबद्दल तर थोडी माहिती द्या शेतकरी मित्रांनो. मला आता काय मला कळायला तयार नाही. तर रात्रीचे 2:10 झाले. मला झोप पण याय नाही, डोकं पण चाललं नाही माझं. कुणाला काय माहिती असेल ना तर प्लीज सांगा यार, खूप बेकार वाटतं. ते मगाशी ते गुगलला सर्च केल्यापासून माझं डोकंच काम करणार आहे. डॉक्टर पण तसं काय बोलले नाहीत, पण ते सिम्पटम तर त्याचे जवळजवळ सगळे ते राणीखेत आजाराचेच दिसते. त्याचे लूज मोशन, आणि परत त्याचं म्हणजे मान टाकणं, आणि मान खाली असं दाबून बसणं, ते जरा सिम्पटम जवळजवळ मॅच करते. तर मग जर का कोणाला काय माहिती असेल तर थोडीशी माहिती द्या. का त्याला काय कुठलं औषध वगैरे असेल तर ते सजेस्ट करा. मी ते म्हणजे ते देऊन बघतो. आणि शक्यतो मोस्टली ते म्हणजे रिकवर होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत असं म्हणते. तरी आता बघू, त्याला सोमवारी मी नेणारच आहे दवाखान्यामध्ये. उद्या तर संडे, सगळे दवाखाने बंद असतील. आता सोमवारी त्याला घेऊन जातो. जर काही इमर्जन्सी असेल तर उद्याच्याला न्यावं लागेल. पण अशी इमर्जन्सी काय वाटत नाही. पण तरी काय ते राणीखेतबद्दल तुम्हाला काय माहिती असेल तर थोडीशी माहिती द्या. आई पण जागी आहे, मी पण जागा आहे. आम्ही बघून येतो आहे त्याला सारखं जाऊन. तो आता तिकडं पलीकडच्या बाजूला आहे मागे. माझे खूप व्हिडिओ आहेत, तर कोणाला बघायचे असले तर फेसबुकला आहेत, मी टाकतो आहे त्याचे व्हिडिओ. पण ते आता आजारी पडला, ते काय झोप पण यायला तयार नाही, काय नाही. मध्यंतरी म्हणजे पूर्ण असा गळाल्यावानी झाला होता, पण आता मध्यंतरी परत रिकवर झाला. पण आता ते परत म्हणजे त्याचे लूज मोशन काय बंद व्हायला तयार नाहीत. खातोय बितोय, औषधं चालू आहेत. पण किती दिवस, म्हणजे ते पूर्ण रिकवर झाला पाहिजे ना. म्हणजे जसं पहिला होता तसा नाही आहे. बघा, कुणाला काय माहिती असेल तर कमेंट करून सांगा. औषध बी असलं कुठलं तर सजेस्ट करा प्लीज. तेवढंच एखाद्या म्हणजे प्राण्याचा आशीर्वाद लागेल तुम्हाला. चला, बाय मित्र.